दुरुस्ती करणं, वर्क ऑर्डर बदलते 2A70 समर्थ एंटरप्राइजेस, इथे ठेकेदार बदलला आणि 2,20,000 परत. म्हणजे एकाच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती एका वर्षात 3दा केली, बिलं काढली. बरं, ही रक्कम अशासाठी महत्वाची आहे की ती त्यांच्या अधिकारात आहे, याची ती निविदा प्रक्रिया करत नाहीत. टेबलवर बसतात, मंजुरी देतात आणि ते काम करायला सांगतात. काम करणं हा विषयच नाही. तुम्ही जनरली बघितलं, त्यांनी त्यांची हिंमत असेल तर त्यांच्या एमबीज पब्लिकली पब्लिश कराव्यात. त्यांनी ज्या एमबी रेकॉर्ड केल्यात, जागेवरती वर्क ऑर्डर जी केले ना, त्या वर्क ऑर्डरच्या दुसऱ्या दिवशी एमबी रेकॉर्ड होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ही जनरल प्रॅक्टिस चालली आहे. आज वर्क ऑर्डर करतायत, दुसऱ्या दिवशी एमबी रेकॉर्ड करतायत, तिसऱ्या दिवशी बिलं देत आहेत. मी बोलतोय म्हणून नाही, तुम्ही माहिती घ्या. ही सर्रास प्रॅक्टिस. असं चालतं. सार्वजनिक बांधकाम विभागात अनागोंदी कारभार चालू असून राजरोसपणे भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते धनंजय उर्फ बंटी देशमुख यांनी बुधवारी एका जाहीर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. प्रथमतः पोलादपूर विभागाच्या कारभाराबाबत देशमुख यांनी आवाज उठविला असून त्याबाबतची कागदपत्रे देखील पत्रकार परिषदेत सादर केली. सध्या पोलादपूर विभागापासून सुरुवात केली असून लवकरच महाड विभागाचा देखील कारभार चव्हाट्यावर आणणार असून येत्या 15 दिवसात याबाबत खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत धनंजय देशमुख काय म्हणाले ते सविस्तरपणे आपण पाहूयात. या पत्रकार परिषदेचा मूळ विषय आहे तो म्हणजे महाड डिव्हिजनचा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू असलेला राजरोसपणे जो भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण सर्वांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे. प्रायमा फेज म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पोलादपूरमध्ये झालेल्या काही कामांचा आढावा घेणार आहोत. या पोलादपूरमधल्या कामांमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलादपूरमध्ये 19-20, 20-21, 21-22, 22-23 आणि 23-24 या सर्व कालखंडामध्ये ज्या पद्धतीने त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सब डिव्हिजनचा कारभार चाललाय, तिथे ज्या पद्धतीने एकाच कामाची 2-2, 3-3 वेळा बिलं काढली जात आहेत, किंबहुना आवश्यक नसलेल्या गोष्टींवरती वारंवार पैसे खर्च केले जात आहेत. उदाहरणार्थ, पोलादपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत ही पोलादपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. ती पूर्णपणे मोडकळीस आलेली अशा पद्धतीची वसाहत आहे. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक यंदाच्या वर्षी निवृत्त होणारे चव्हाण हवालदार यांच्या खेरीज कोणीही कर्मचारी राहत नाहीत. याची सविस्तर माहिती मी जागेवर जाऊन घेतलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुजी केल्याच्या संदर्भामध्ये वर्क ऑर्डर काढून बिल काढलेलं आहे. तशा पद्धतीचं प्रत्यक्षात काम जागेवरती नाही आणि अशा स्वरूपाची अनेक कामं. मग शासकीय सार्वजनिक बांधकाम खात्याचं भांडारगृह म्हणतात स्टोअर रूम, ते स्टोअर रूम कापड्याला आहे. त्या कापड्याच्या स्टोअर रूमचा वापर तेथील ग्रामस्थ राहण्यासाठी म्हणून करतायत आणि त्या स्टोअर रूम वरती वर्षातनं 3-3 वेळा डागडुजीच्या नावाखाली बिलं काढली जात आहेत. त्याचप्रमाणे पोलादपूरमधील वर्ग 3 शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावरती एकाच वर्षामध्ये 3 वेळा डागडुजीचे खर्च दाखवले गेले. तिथेही परिस्थिती अशीच की जागेवरती कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही. पोलादपूरमध्ये पूरहानीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शासनाने त्यावेळेला पैसे दिले. ज्या ज्या ठिकाणी खात्यांनी सांगितलं की आमचा अमुक अमुक डॅमेज झालेला आहे, त्या ठिकाणी वास्तविकपणे शासनाने पैसे दिले. पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कुठलंही काम जागेवर न करता अनेक खोटी बिलं काढलेली आहेत. या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशीची मागणी करण्याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने मी आपण सर्व मंडळींना बोलवलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर ह्या सर्व कामांची यादी पाहिल्यानंतर, या वर्क ऑर्डर पाहिल्यानंतर प्रामुख्याने 4च माणसांमध्ये ही कामं डिवाइड झालेली दिसतात, 4च एजन्सीजमध्ये. आणि त्याच्यातही
या एजन्सीचे मालक हे वेगळे वेगळे नसून एकच असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. त्यामध्ये समर्थ एंटरप्राइजेस, मधुकर विष्णू जाधव यांच्याच कन्या पल्लवी मधुकर जाधव, स्वप्नील जाधव याच नावानी ही सगळी कामं केलेली आहेत किंवा कामं न करता बिलं काढण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. या पत्रकार माझ्या पक्षाच्या वतीने या कामांच्या सखोल चौकशी जी आहे ती डिपार्टमेंटल नसावी किंवा SITच्या माध्यमातून किंवा न्यायालयीन चौकशी या सर्व भ्रष्टाचाराची झाली पाहिजे. आपल्याला कल्पना असेल 31 मार्च 2024 रोजी सार्वजनिक बांधकामच्या महाड डिव्हिजनने शासनाकडे जवळपास 300 कोटी रुपयाची मागणी केली होती. 31 मार्च 24 रोजी या 300 कोटी रुपये मागितले होते. पूर्वीचे नियतव्यय अदा करण्यासाठी जी पूर्वीची देय आहेत ती देण्यासाठी 300 कोटी रुपयाची गरज आहे अशा पद्धतीची मागणी महाड डिव्हिजननी शासनाकडे केली होती. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 8 कोटी रुपयेच शासन देऊ शकलेलं आहे. एका बाजूने आपण विकास कामांच्या मोठ्या मोठ्या याद्या बघतोय. शासनाने असं गोल फिरून ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जाहीरपणे शासन नुसत्या प्रमा देऊन ठेकेदारांकडनं कामं करून घेणार आहे आणि पैसे देणार नाही का, किंवा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतंय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हा जो मलिदा मिळतोय हा त्यांच्याच पोटात जातोय की त्या नदीला अजून सुद्धा, आणि हा सगळा माल कुठल्या समुद्राकडे जातोय हा खऱ्या अर्थाने आपल्या समोर असणारा प्रश्न आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.